नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक एस.के. पाटील, भूगोल विभाग, गोकुळ कॉलेज, कोल्हापूर. BA भाग 1 मध्ये भूगोलाचा प्राकृतिक भूगोल हा एक पेपर आहे. 50 मार्कासाठी हा पेपर आहे. या पेपरमध्ये एकूण 4 टॉपिक येतात. त्यामध्ये प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि शाखा हे पहिल्या टॉपिकमध्ये येते. दुसऱ्या टॉपिकमध्ये वातावरण म्हणजे काय, वातावरणाचे घटक किंवा घटना, कॉम्पोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर. त्यानंतर वातावरणाची रचना, स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. त्यानंतर हवा व हवेची अंगे आणि हवामानावर परिणाम करणारे घटक, या वातावरणाशी संबंधित बाबींचा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये एकूण 4 टॉपिक आहेत. त्यामध्ये दुसरा आणि चौथा टॉपिक मी घेणार आहे आणि पहिला आणि तिसरा टॉपिक प्राध्यापक मेन्सी सर घेतील. त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे दुसरा तो टॉपिक आहे त्यामध्ये वातावरण म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला वातावरणाचे घटक किंवा घटना या संदर्भात अभ्यास करायचा आहे. आता वातावरणाचे घटक हे पाहत असताना पहिल्यांदा वातावरण म्हणजे काय हे अभ्यासावं लागेल. याच्यामध्ये पृथ्वीच्या सभोवती असलेल्या रंगहीन, गंधहीन, स्वादहीन वायूंच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. किंवा पृथ्वीच्या घन व द्रव भागाभोवती वेढलेल्या आणि पृथ्वीचा अविभाज्य घटक बनून राहिलेल्या वायूंच्या वेष्टनाला आपण वातावरण म्हणतो. पृथ्वीच्या सभोवती हवेचे आवरण आहे. या हवेत निरनिराळ्या वायूंचा समावेश आढळतो. पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वायूंच्या वेष्टनाला किंवा आच्छादनालाच वातावरण असे म्हटले जाते. याला वायुमंडल म्हणूनही संबोधले जाते. गेडेस या शास्त्रज्ञांच्या मते वातावरणातल्या वायूला रंग, चव, गंध नसतो. वातावरणास इंग्रजीमध्ये ॲटमॉस्फिअर म्हणतात. ग्रीक भाषेतील ॲटमॉस या शब्दावरून ॲटमॉस्फिअर हा शब्द तयार झालेला आहे. वातावरण या शब्दातील वात म्हणजे वायू आणि आवरण म्हणजे आच्छादन होय. यावरूनच वातावरणाची व्याख्या तयार झालेली आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण नसते तर आपली पृथ्वी इतर ग्रहाप्रमाणे उजाड ओसाड बनली असते. या वातावरणामुळेच उष्णतेपासून आपले संरक्षण तर होतेच, शिवाय आपणास जगण्यासाठी आवश्यक असलेला हवेचा पुरवठा होतो. याच वातावरणाचा आविष्कार म्हणून पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाल्याचे आढळते. वातावरणाचे घटक, त्यामध्ये वातावरण हे अनेक घटकांचे सहयोग्य मिश्रण आहे. त्या सर्व घटकांच्या एकत्रित मिश्रणाने वातावरणाची निर्मिती झालेली आढळते. मात्र वातावरण हे प्रामुख्याने पुढील प्रमुख 3 घटकांनी बनलेले आढळते. त्यामध्ये वातावरणामध्ये 1 वायू, 2 पाण्याची वाफ, 3 धूलिकण इत्यादी प्रमुख घटकांचा समावेश आढळतो. त्यामध्ये 1 वायू किंवा ज्याला आपण गॅसेस म्हणतो, तर वातावरण हे निरनिराळ्या वायूंच्या मिश्रणाने बनलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड व इतर वायू आढळतात. वातावरणात या सर्व वायूंचे प्रमाण 99.98% आहे. अलीकडील काळात अंतराळयानाच्या सहाय्याने वातावरणामधील विविध वायूंचे स्वरूप आणि प्रमाण
याविषयी माहिती उपलब्ध झाली आहे. या वातावरणामध्ये सर्वात जास्त 78.08% हे नायट्रोजन वायूचे प्रमाण आहे. त्याखालोखाल ऑक्सिजन 20.94%, आर्गॉन 0.93% व कार्बन डायऑक्साईड 0.03% इतका आहे. हे वायू वजनाने जड असून त्यांचे अस्तित्व मुख्यत्वे करून वातावरणाच्या खालच्या थरात आढळते. याउलट निऑन, हेलियम, ओझोन, हायड्रोजन, क्रिप्टॉन, झेनॉन, मिथेन या सर्व वायूंचे मिळून एकूण प्रमाण वातावरणात 0.02% म्हणजे 0.02% इतके नगण्य आढळते. हे वायू वजनाने हलके असल्याने ते वातावरणाच्या वरच्या थरात प्रामुख्याने आढळतात. या वायूंचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकारचे आढळते. त्यामध्ये पहिला वायू नायट्रोजन. नायट्रोजन वायू वजनाने जड असल्याने वातावरणाच्या खालच्या थरात आढळतो. वातावरणात या वायूचे प्रमाण सर्वात अधिक असून ते 78.08% इतके आढळते. सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन व कुजणे, भूगर्भातील तप्त लाव्हारसाचा उद्रेक इत्यादी क्रियाद्वारे नायट्रोजन वायूचा पुरवठा वातावरणाला होत असतो. वनस्पतींची वाढ व संवर्धनासाठी नायट्रोजन वायूची आवश्यकता असते. नायट्रोजन वायू निष्क्रिय आहे, मात्र वातावरणातील नायट्रोजनच्या अस्तित्वामुळे ऑक्सिजन वायूची तीव्रता कमी होण्यास मदत होते. शिवाय झाडांच्या पेशी मजबूत करण्यासाठी नायट्रोजन वायूची गरज असते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा वायू ऑक्सिजन. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण 20.94% इतके आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते ते 20.99% आहे. ऑक्सिजनची निर्मिती ही नैसर्गिक वनस्पतीच्या माध्यमातून होत असते. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी ऑक्सिजन खूपच महत्त्वाचा वायू आहे, म्हणून त्यास प्राणवायू असेही म्हणतात. जमिनीपासून जसजसे वातावरणाच्या वरच्या थरात जावे तसतसे ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी होत जाते. सर्वसाधारणपणे दर 160 मीटर उंचीला 1 अंश सेंटीग्रेडने तापमान कमी होत जाते. म्हणूनच अतिउंचीवर किंवा उंच शिखरावर जाताना गिर्यारोहकांना किंवा वैमानिकांना कृत्रिम ऑक्सिजन वायूचे सिलेंडर बरोबर घेऊन जावे लागते. जास्त उंचीवर त्याचे प्रमाण कमी असल्याने श्वासोच्छ्वास करणे अवघड जाते. शिवाय ज्वलन क्रियेसाठी ऑक्सिजन उपयोगी ठरतो. त्यानंतर तिसरा वायू आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू. वातावरणात कार्बनचे प्रमाण अस्थिर असते. हा वायू वातावरणातील तिसरा महत्त्वाचा वायू असून त्याचे वातावरणातील प्रमाण 0.03% इतके आहे. हा वायू अस्थिर असण्याची काही कारणे आहेत. त्यामध्ये प्राण्यांचे श्वसन, ज्वालामुखी क्रिया, वनस्पतींचे विघटन इत्यादीमुळे कार्बनच्या प्रमाणात वाढ होते. हा वायू वनस्पतींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पृथ्वीवरील वनस्पती एका वर्षात 500 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात. या वायूचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असले तरी त्याचे वातावरणातील प्रमाण कमी होत नाही, कारण दिवसा वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषतात व रात्रीच्या वेळी उच्छ्वासाद्वारे ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा वायू सूर्यकिरणांबरोबर आलेले अतिकिरण शोषतात. त्यामुळे जमिनीलगतच्या थराचे तापमान संतुलित राहते. आज मात्र औद्योगिकीकरण वाढल्याने व स्वयंचलित वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यानंतर चौथा वायू आहे तो ओझोन वायू. जमिनीलगत
या वायूचे प्रमाण कमी आढळते. हा वातावरणातील एक महत्त्वाचा वायू असून आज ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीमुळे सर्व जगाचे लक्ष ओझोनच्या थरावर केंद्रित झालेले आढळते. विषम प्रमाणात असलेला हा वायू भूपृष्ठापासून 15 ते 35 किलोमीटर उंचीवरील वातावरणाच्या थरात पसरलेला आहे. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण 0.0006% म्हणजे 6 दशलक्षांश इतके अत्यल्प आहे. मात्र हा जीवसृष्टीला वरदान ठरलेला आहे. याला पृथ्वीची संरक्षक छत्री असेही म्हटले जाते, कारण ओझोन वायूच्या थरात सूर्यप्रकाशातील अतिनील किंवा जंबूपार किरणे अल्ट्राव्हायोलेट रेज शोषली जातात. त्यामुळे या प्रखर सूर्यकिरणांपासून सजीव सृष्टीचा बचाव होतो. मात्र आज वाढते औद्योगिकीकरण व प्रचंड प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे ओझोन वायूचा क्षय होत आहे. त्यामुळे कर्करोग व इतर दुर्धर रोगांना मानव बळी पडत आहे. शिवाय पृथ्वीचे तापमान देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दररोज सूर्योदयानंतर काही काळ वातावरणाच्या थरात ओझोन वायूचे प्रमाण जास्त असते. सूर्योदयानंतर प्रकाश रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन वायूचे रूपांतर ऑक्सिजन वायूमध्ये होते. वरील प्रमुख वायूंशिवाय रासायनिकदृष्ट्या अतिक्रियाशील व अत्यल्प प्रमाणात आढळणारे हलके व ग्लोबल वायू म्हणून ओळखले जाणारे आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन वायूही वातावरणात आढळतात. आजचे वाढते औद्योगिकीकरण, सुपरसॉनिक विमानांची उड्डाणे, क्लोरोफ्लोरोकार्बनचे वाढते प्रमाण यामुळे ओझोन वायूच्या प्रमाणात घट झाल्याने संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण झालेला आढळतो. त्यानंतर विविध वायू झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक वातावरणाचा पाण्याची वाफ किंवा बाष्प, वॉटर वेपर किंवा मॉइश्चर. वातावरणात पाण्याची वाफ किंवा बाष्प वायुरूप अवस्थेत आढळते. वाळवंटी प्रदेशातही बाष्पाचे अल्प प्रमाण आढळते. पाण्याची वाफ म्हणजे एक प्रकारचा वायू होय. याचे प्रमाण मात्र प्रदेशानुसार, प्रदेशाचे तापमान, प्रदेशाची उंची आणि ऋतुमानानुसार बदलताना आढळते. सौर ऊर्जेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊनही ती वाफ वातावरणात येऊन मिसळते. हवेतील बाष्प कणांपासून पाऊस, धुके, दव, हिम, बर्फ, हिमवृष्टी यांची निर्मिती होते. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणानुसार हवा कोरडी किंवा दमट आहे हे ठरवले जाते. वनस्पतीही मुळाद्वारे भूपृष्ठातील पाणी आकर्षून घेतात व बाष्प निर्माण करतात. यास बाष्पोत्सर्जन म्हणतात. भूपृष्ठाजवळ बाष्पाचे प्रमाण 3 ते 4% असते. पृथ्वी पृष्ठभागावर दर सेकंदास 16 लाख टन पाण्याची वाफ होते व ती वातावरणात मिसळते. बाष्पामुळे वातावरणात विविध आविष्कार निर्माण होतात. बाष्पामुळेच आपली त्वचा मऊ व मुलायम राहते. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते. उंचीनुसार तापमान कमी होत गेल्याने हवेची बाष्प धारण शक्ती कमी होते व हवा बाष्प संपृक्त होऊन ढगांमुळे वृष्टी होते. त्यानंतर वातावरणातील शेवटचा घटक आहे धूलिकण, डस्ट पार्टिकल. हवेत निरनिराळ्या आकाराचे धूलिकण आढळतात. हे वातावरणातील धूलिकण निरनिराळ्या पदार्थापासून किंवा घटकापासून बनतात. पृथ्वीवरील सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थापासून धूलिकण बनतात. धूलिकणांमध्ये मातीचे कण, धुराचे कण, तंतू, जीवजंतू, सूक्ष्म बियाणे इत्यादींचा समावेश होतो. वजनाने जड असणारे धूलिकण वातावरणाच्या खालच्या थरात तर सूक्ष्म व हलके कण वातावरणाच्या वरच्या थरापर्यंत पोहोचतात. हे धूलिकण काही प्रमाणात सौर ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात
संतुलन साधले जाते. प्रत्येक चौरस मीटर क्षेत्रात साधारणपणे 1,00,000 धूलिकण वातावरणात आढळतात. वातावरणातील धूलिकणांमुळेच सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतरही आपणास संधी प्रकाश मिळतो. औद्योगिक भागात वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण जास्त असते. कोळसा, पेट्रोलियम यांच्या वापरामुळे खडक विखंडित होऊन धूळ तयार होते. ही वाऱ्याबरोबर वाहत जाऊन वातावरणात तरंगते. ज्वालामुखीचे उद्रेक, अशनी, उल्का यांच्यामुळेही धूलिकण राख निर्माण होते. या धूलिकणांमुळेच आकाश निळे दिसते. वातावरणातील सूक्ष्म धूलिकणांभोवती जलकण एकत्रित होऊन ढग निर्माण होतात व पाऊस पडतो. सागरावर 1 घनमीटर हवेत 3000 तर शहरी भागात 1 घन सेंटीमीटर जागेत 1,00,000 इतके धूलिकण आढळतात.